सूर्याला आरोग्य देवता मानणारी आपली संस्कृती आहे, म्हणून तर आपले पूर्वज सूर्य उपासना नित्य नियमाने करायचे आणि विशेष करून या दिवसांमध्ये म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीचा जो काळ आहे या दिवसामध्ये आवर्जून सूर्य उपासना आराधना करायची। म्हणजे सकाळी उठल्यानंतर सूर्यदर्शन, त्यानंतर सूर्याला अर्घ्य देणे, 12 नावांचे उच्चारण, त्यानंतर गायत्री मंत्र आणि सूर्यनमस्कार ते आवर्जून घालायचे। त्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम होतं। आता सायन्स देखील हे सांगतं की सन एक्सपोजर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज बायोलॉजिकल नीड। अवयव चांगल्या रीतीने कार्यरत असण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज असते आणि आपले भारतीय खूप आपण नशिबान आहोत की आपल्याला सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो। व्हिटॅमिन डी देखील त्यात भरपूर प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आपल्याला निरनिराळे शारीरिक आणि मानसिक विकार देखील होत असतात। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पोटावरची चरबी कमी करायची असेल तरी देखील सूर्यनमस्कार हा बेस्ट व्यायाम आहे। साधारण 12 सूर्यनमस्कार 7च मिनिटात पूर्ण होतात। त्यामुळे दुसरा कुठलाही व्यायाम प्रकार जर तुम्ही करत असाल तरी या दिवसांमध्ये सूर्यनमस्कार जरूर घाला आणि त्याचा रिझल्ट आम्हाला कळवा। जर तुम्हाला सूर्यनमस्कार कसे घालायचे हे माहित नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमो देते। थँक्यू।